मुझे तो कोई कविता करनी या शेरो शायरी करनी नहीं आती, लेकिन आपके लिए भी कुछ दो शब्द लिखे जाए तो बहुत सही होगा। मला असं वाटतं की ज्या वेळेला तुमचं काम फक्त आग लागली की संपत नाही, की आग लागली की आपण फायर ब्रिगेडला बोलावतो असं नाही। छोट्या मोठ्या कारणासाठी सुद्धा फायर ब्रिगेडला बोलावलं जातं, पण फायर ब्रिगेड आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे अशी साधारण जनमानसात प्रतिमा आहे। आणि तुम्हाला ब्लेमही केलं जातं हे माहिती आहे मला। हे काय झालं, फायर ब्रिगेडमध्ये लवकर नाही आले, पण तुमचेही प्रॉब्लेम्स असतात। काही वेळेला आग आटोक्यात येत नाही, पण ते कोणीही लक्षात घेत नाही। ज्या वेळेला मी रेनॉल्ड्स क्वार्टर्समध्ये राहते आणि माझ्या क्वार्टर्समध्ये मधमाशांचं पोळं होतं। मधमाशांचं पोळं म्हणजे खूप किती लहान गोष्ट, पण मी गेले आणि मधमाशांचं पोळं पाहून घाबरले आणि मला कोणीतरी सांगितलं, मॅडम आप डीसी डिपार्टमेंट की है ना, तो आपके डिपार्टमेंट के फायर ब्रिगेड वालों को बुलाओ ये मधमाशांचं पोळं काढायला। आणि मला त्यावेळेला मला आता झाली 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मी फायर ब्रिगेडवाल्यांना फोन केला। खरं तर मधमाशांचं पोळं ही खूप मोठी गोष्ट नाही आहे, मधमाशाने काय माझा जीव घेतला नसता, परंतु तरी सुद्धा मला धैर्य झालं नाही। आणि म्हणून मी मगाशी तुम्हाला जे म्हटलं की मी तुमच्यासमोर 2 शब्द बोलले की कदाचित माझ्यामध्ये थोडंसं तुमच्यासारखं साहस येऊ शकेल, तुमच्या इतकं नाही, पण निदान थोडंसं साहस, थोडंसं धैर्य जर माझ्यामध्ये आलं तर कदाचित मी इथे 2 शब्द बोलण्याचं सार्थक होईल। आणि मी ज्याप्रमाणे सांगितल्याबरोबर 2 जवान आले, फायर ब्रिगेडची गाडी आली आणि त्यांनी ते मधाचं पोळं काढलं। काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की जेव्हा मुलं खड्ड्यात पडत होती, खूप मोठे खड्डे असायचे, त्याच्यामध्ये 1.5-2 वर्षाची मुलं पडली होती आणि त्यावेळेला फायर ब्रिगेडचे जवान बऱ्याच अथक प्रयत्नांनी आपल्या होमगार्ड्स वगैरे सगळ्यांनी ते प्रयत्न करून त्यांना काढलं होतं। 14 एप्रिल 1944 हा दिवस तसाच इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला गेला आणि 1952 रोजी भारत सरकारने असा आदेश दिला की 14 एप्रिल हा दिवस नॅशनल फायर डे म्हणून पाळला जावा। आणि त्यामुळे सगळीकडे 14 एप्रिल हा दिवस नॅशनल फायर डे म्हणून पाळला जातो। आणि या दिवशी जे जवान मृत्युमुखी पडले, ज्यांची आहुती या आगीत भस्म केली आहे, त्याला आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे जमतो। पूर्वी मला असं वाटतं 7 एप्रिल ते 14 एप्रिल असा अग्निशमन सप्ताह पाळला जायचा, परंतु आता 14 एप्रिल ते 21 एप्रिल असा अग्निशमन जागरूकता सप्ताह पाळला जातो। माझ्या माहितीप्रमाणे या सप्ताहामध्ये तुमचे काही डेमॉन्स्ट्रेशन होतात, तुम्ही कामगारांना नागरिकांना जागरूक करण्यासाठी काही डेमॉन्स्ट्रेशन करता। तुमचे ते व्हॉट इज दॅट फायर एक्सटिंग्विशर, ते कसं ओपन करायचं, त्याचा उपयोग कसा करायचा, आग लागल्यानंतर कोणती सावधानी कोणती काळजी घ्यायची, कसं जागरूक राहायचं, याचं या सप्ताहात सांगितलं जातं। आज आपण 14 एप्रिल म्हणून इथे जमलो आहोत त्याला श्रद्धांजली देण्यासाठी, पण मला असं वाटतं 14 एप्रिल हा दिवस फक्त आपल्याच ठिकाणी नाही तर इतर नागरिकांनी सुद्धा हा काळा दिवस म्हणून पाळला पाहिजे। कारण ज्याप्रमाणे आपण 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे दिवस 2 मिनिटं शांतता ठेवून बऱ्याच ठिकाणी पाळले जातात। राजीव गांधी गेल्यानंतर, इंदिरा गांधी गेल्यानंतर सुद्धा आपण ऑफिसेसमध्ये 2 मिनिटं शांतता पाळली जाते। तर हे केवळ कार्यालयातून होऊ नये, फक्त कार्यालयापुरतं हे मर्यादित राहू नये, तर सामान्य जनलोकांपर्यंत सुद्धा तुम्ही जे अतुलनीय काम केलेलं आहे ते पोहोचावं। त्यामुळे मला तर असं वाटतं की
इकडची जी मंत्री आहेत किंवा जे सरकार आहे त्यांनी किंवा काही समाजसेवी संस्थांनी ज्याप्रमाणे एकत्रित येऊन आपण 26 जानेवारी हा दिवस एकत्रित येऊन आपण 26 जानेवारी हा दिवस हे करतो, त्याचप्रमाणे 14 एप्रिल हा दिवस सुद्धा आपण सगळ्यांनी जे जवान मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी 2 मिनिटाची शांतता पाळून आपण त्यांना श्रद्धांजली दिली पाहिजे. खरं सांगायचं तर त्या दिवशी जे घडलं ते बघणारे एक व्यक्ती गेल्या वर्षीपर्यंत आपल्यामध्ये होते असं मी ऐकलं, पण गेल्या वर्षीच मला वाटतं ते एक्सपायर झाले. त्यांचं नाव काही मला माहीत नाही, पण आखो देखा हाल म्हणावा किंवा ते ह्या आगीमध्ये होते आणि त्यांनी हे सगळं पाहिलं. बेहरवानजी कुमार साहेबांनी सांगितलं बेहरवानजी हे होते. त्या बेहरवानजी यांनी त्यावेळेला मेहरवानजी हे होते आणि ते ह्या वेळेला हजर होते. तर मला असं वाटतं की मेहरवानजी म्हणजे जे त्या वेळेला हजर होते, ज्यांनी ती आगीची झळ सोसली, त्यांनी जर हे 2 शब्द सांगितले तर जास्त टोचतात. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ज्या वेळेला जोपर्यंत आपण त्या ठिकाणी जात नाही तोपर्यंत आपल्याला त्यांची दाहकता कळत नाही. खरं सांगायचं तर तुमची दाहकता, तुमच्या नोकरीचे महत्त्व किंवा